मागं सर का ए धनु ते पोलीस अधिकारी त्यांच्याशी बोलतात आणि एसपी साहेब दादा बोलतात ए पोरा ए इकडे बघ खाली बघ यार मी हात जोडतो इकडे बघ खाली खाली बघ म्हणा त्याला खाली बघ म्हणा खाली बघ एसपी साहेब आले जबाबदारी घेताय सगळी तुम्ही फोन चालू करा फक्त 1 मिनिट फोन चालू कर फोन तर चालू करा रे फोन चालू आहे फोन एसपी साहेब आम्ही अरे मी सांगतो ना सगळं फोन चालू करा तुम्ही आधी त्या अधिकारी लावर ते फोन आता फोन चालू कर ए माझं नाही ऐकायचं का ते वरील अधिकारी त्याला चालू केला का ए लावर ते फोन ए तुझा फोन कोणाचा आहे तुला फोन लावून द्या ना फोन लावून द्या ना फोन लावून द्या ना दादा फोन घ्या दादा फोन नंबर संदीप लावला 1 मिनिट द्या 1 मिनिट लागला दे त्यांच्याकडे दे बोला सांग अरे बाबा मस्तंग बोला सांग धनुभाईला मस्तंग बोला सांग आधी मी हात जोडतो बाबा मला मी पाय पडतो ना यार तुमच्या मी सगळं करू घेतो साहेब जबाबदारी घ्यायला साहेबाला बोला तुम्ही तिथं जाऊ द्या साहेबाला बोला तुम्ही त्यांच्याशी बोला त्या ठिकाणी स्वतः मनोज दादा त्यांना खाली येण्यासाठी विनंती करतायत आपण पाहतोय मनोज दादा त्या ठिकाणी धनंजय भाऊला या ठिकाणी संवाद साधण्याचा प्रयत्न करतायत या खाली आहे अरे माझं नाही ऐकायचं तुम्हाला आप मेरा सुनो ना मैंने आपको पहले दिन आपसे मैं आके मिला था ना नहीं मैं आपको सब समझाया आपको ऑफिस में भी समझाया था आप आओ तो सही आप कहो तो मैं ऊपर आता हूँ ओ दादा ये चाली जी वही चाली दादा वही भी वर चाली मैं समझाता हूँ आपको तिला नका जाऊन देऊ वर तिला नका जाऊन देऊ वर तिला तिथंच धरा पूरा समझाता हूँ तिला नका जाऊन देऊ वर आप एक बार नीचे तो आओ 1 मिनिट हा मी बोलतो सर त्यांना खाली ए ऐका रे त्याच्याकडे धनुभाईकडे फोन द्या दादा फोन घे फोनवर बोला अरे बाबा माझं नाही ऐकायचं तुम्हाला मग तुम्ही खाली या काय करता येईल ते करू आपण एसपी साहेबांनी तुम्हाला जे पाहिजे दिवसभरात करून घेऊ आज दिवसभरात सगळं करून घेतो एसपी साहेबांना सीआयडीला तुम्ही आणि सरकारचं पण प्रतिनिधी बोला फोन केलेला आहे तुम्ही खाली या इथं बसून करून घेऊ सगळं करून घेऊ म्हणतो एसपी साहेब या खाली तुम्ही खाली या करून घेऊ म्हणले ना पुरा वर जा नाही ऐकलं वर जा बस का आणि या खाली 1 मिनिटाच्या खाली माझं नाही ऐकायचं तुम्हाला 1 मिनिटात खाली या आता नका थांबू ते सगळं करून घेतो पण नाही गेल्यावर पुन्हा वर जा साहेब तुम्ही नाही केलं ते पुन्हा वर जाईल खाली या सगळं करून देतो अरे माझं नाही ऐकायचं तुम्हाला एसटी साहेब चूक नाही ना हे मान्य आहे तुम्हाला मग तुम्ही खाली या ते सगळं करून दे ऐका माझं ऐका एक मिनिट माझा एक मिनिट ऐका फक्त माझ्या हात जोडून विनंती तुम्हाला एसपी साहेबांनी सांगितलं सीआयडीचे अधिकारी बोलवतो SITचे बोलवतो ते सगळे बोलवतो सरकारचं पण प्रतिनिधी बोलवतो तुमचं जे असेल ते सगळं मान्य करतो स्वतः एसपी साहेब म्हणले तर मीडिया समोर बोलतायत ना तुम्ही खाली नाही केलं पुन्हा वर जा बस का माझा शब्द ऐका 1 मिनिटात खाली आहे वय आली इथं तुम्हाला सांगतो समजून घ्या लेकरू येते माझा शब्द नाही ऐकायचा तुम्हाला आणि या खाली 1 मिनिट लागून देऊ नका या लगेच कुणाला त्यांच्याकडे एसपी साहेबाकडे फोन देतो लगेच ऐकतोय तुम्ही त्यांना खाली घेण्यासाठी ते लोक बोलून घ्या कोण पाहिजे मॅडमचा प्रॉब्लेम आहे सर सगळा
चेतना तिरके जी आणलेली ती वाल्मीकरण आणलेली साहेब तुम्हाला ते बी सांगायला लागतं वाचण्यासाठी तिला बाहेर पाठवायची ती आमच्या समोर तिरके जी आहे का ऍडिशनल ती सगळ्यात साथी राहते तिने तर वादिलं सगळं ह्याकडे त्याकडे 302 मध्ये घेऊ. तर आता एसपी साहेबांनी शब्द दिलाय ना सरकार प्रतिनिधी पण बोलवतो नाराजी नाही बोलतात सरकार काम करत नाही काम करत सरकार त्याला माहिती दिली जाते एसपी साहेबांच्या त्यांना विनंती केली धरू यार यायला बाबा माणूस महत्वाचा रे यायले तरी दादा गाडी बी आली ना गाडी आली दादा फायर ब्रिगेड काय करत गावा म्हणा फायर ब्रिगेडची गाडी सुद्धा या ठिकाणी आलेली आहे आणि या ठिकाणी आता धनंजय देशमुख मात्र या ठिकाणी धनंजय भाईला माझ्याकडे बघायला लावा रे इकडे नाही इकडे धनंजयला माझ्याकडे बघायला लावा धनंजयला माझ्याकडे बघायला लावा माझ्याकडे बघायला दादाला बोला म्हणा माझं नाव सांगा ना त्यांना पाटील पाटील म्हणतात म्हणा होय यार तुम्हाला हात जोडता यार तुम्ही खाली इकडून या तिकडून नका येऊ इकडून या इकडून खाली या ना यार इकडून या तुम्ही इकडून इकडून नका येऊ इकडून या येईल दादा खाली दादा अरे यायला लावा रे त्यांना इकडे बघायला लावा त्यांना माझं नाव सांगून बघायला लावा पाटील साहेब बोलणार आहे बघा म्हणा बोला म्हणा पाटील साहेब सांगायला सीडी लावायला दादा मधली सीडी काढलेली त्यांनी ते मधली सीडी लावायची फोन बंद केला फोन लावलाय का फोन पोलिसांच्या गाडीमध्ये माईक मध्ये माईक अरे तुम्ही या ना यार फोन बंद केला प्रीतम दादा चिडवून या एसपी साहेबांनी जबाबदारी घेतली ना एवढ्या वेळेस ऐका एसपी साहेब बदलणार नाही त्यांनी जर पुन्हा दुसऱ्या वेळेस करा ना आवाज येतो तुम्हाला फोन काटला अरे मी कोणाला बोलवतोय फोन तर लागला का लावलाय का नाही हॅलो इकडून या शिडी काढलेले तर एसपी साहेबांनी तुम्हाला सुद्धा दिलाय अरे बदलले पुन्हा वर जा बस का हा म्हणला मी काय म्हणतो एसपी साहेब इकडे घ्या रे साहेब इकडे मला शब्द दिलाय सगळे बोलवते बोलले का नाही तुम्ही खाली सोबत आहे ना त्यांच्या मी सोबत आहे ना त्यांच्या
तुम्ही इकडून या, लावायची शिडी लवकर. हा. मग घेऊ. अरे बोलवतो म्हणले ना ते शेडवाल्याला बोलवतो म्हणले केली हो. तुम्ही फोनवर बोला. हा 1 मिनिट बोला त्यांना. ते इथं येतील, तुम्ही खाली या, चर्चा करू आपण इथं आल्यावर. तुम्ही अगोदर त्यांना बोला SP साहेबाला. हॅलो. कोण आहे रे? कशाला अडवलं रे? काय चाललंय बोलते तर फिकू नका म्हणा. खाली कोण आहे? काय नाही SP साहेब नाव दे. SP साहेब गडबड करू नका. थांबा. शांत बसा रे, शांत बसा. गावावरती फोन पुन्हा. अरे ते फोन लावणार त्या पोरांवरती. पाटील बोलाय तुम्हाला. शांत राहा. दादा काय म्हणतो? भैया दादा काय म्हणतो? देशमुख साहेब पुढे पडते ते. शांत बसा ना तुम्ही. शांत बसा. ऐका दादाचं ऐका. 2 मिनिटं दादाचं ऐका. शांत बसा. 1-2 मिनिटं थांबा. दादा बोलायला लागले. 2 मिनिटं ऐकून घ्या ना. महिला मंडळ 2 मिनिटं ऐकत आहे. फोन लावा ना रे. दादा सांगा बोला. ते तसलं काय प्रकार करू नका ते. हा लावा रे. पाटील बोलायचं म्हणते. हॅलो दादा बोलायचं म्हणते. दादा दादा बोलायला लागले. बोल नका त्यांना बोलू दे. दिसू नाही का टाकताना? वातावरण करायचं. पुढे गेले शिडे आणायला. तिथे अग्निशामक गाडी कोण गेले शिडे आणायला? अग्निशामक आली. कोणते पोर? आम्हाला तुम्ही जरा तुम्ही शांत राहा जरा. खाली ती शिडी आणायला कोण गेले? शिडी कुणाकडे? शिडी आणायला कोण गेले? कुणाला माहिती आहे? नाव सांगा मला.
विनंती करतोय मात्र आपण क्रॉस ना कोण आहे? हर्षद कोण आहे? हर्षद खाली या खाली या. शिडी कुठे ये लवकर खाली या गणू. शिडी घेऊन ये. विनंती करताय की आता आपण हॅलो हॅलो एसपी साहेब बोलले. एसपी साहेबांना बोलवा रे एकदा. नवनीत सर एसपी साहेबांना बोलवा एकदा. यायलेत म्हणा ते खाली, तुम्ही इकडे या म्हणा. एसपी साहेब प्रवीण भैया, ए प्रवीण भैया व्यवस्थित जागा नाही त्यांना उभं राहायला. मोबाईल द्या थोडं मागे सारखा बरं. हो थोडं साईड द्या. दादा फोन आहे. दादा फोन आहे. लोकांचा संयम चालला. मग आता मुख्यमंत्री जर असं वागायला लागले लवकर लोक संयम सोडू शकतात. मी लोकांना सुटू देणार नाही. मी लोकांना संयम सोडू देणार नाही. लोकांचा संयम सोडला तरी मी सुटू देणार नाही. संगीत आहे ना, मी सुटू देणार नाही. तर सरकारने सुटून द्यायला पाहिजे. शिडी आणायला गेले त्यासाठी बोलवलं. गेले ते दोन पोरं गेले का? मी संयम नाही सुटले लोकांचा, कारण हे सरकारनंच घडवून द्यायला पाहिजे. इतका संयम सुटायची वेळ यावी, त्या लेकरावर इतकी वाईट वेळ यावी, आत्महत्या करायची इतक्यात घेऊ नका मुख्यमंत्री. नका घेऊ मराठी. महिला जास्त आक्रमक दिसतात, बांगडी फेकतात पोलिसांच्या. हॅलो दादा बोलायचं साहेबांवरती विश्वास वरून दादा वरून माणूस गेलाय त्यांचा घरात. वरून एवढा मोठा माणूस गेला, राग असणारच ना थोडाफार. काय फरक पडतो ना त्यांचा. आता माणूस गेलाय, त्यांनी कसं सहन करायचं? हॅलो हां या ना, खाली या ना. एसपी साहेबांनी घेतली सगळी जबाबदारी. आता पुन्हा तुम्ही एसपी साहेबांनी सगळी जबाबदारी घेतली. तुम्हाला बोललोच पण ना फोनवरती. ते सगळे आज दिवसभरात सगळे पथकं बोलून घेऊन सांगितले त्यांनी. सरकारचं सुद्धा प्रतिनिधी बोलू म्हणले, नाही बोलवलं. राज्यात वातावरण आता केलंय ना गडूळ सरकारनं, मुख्यमंत्र्यांनीच केलं स्वतः. इथून पुढं मराठी बुक केलं. आता तुम्ही या खाली, ती शिडी लावा. या 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 मधले खाली घ्या आधी. शिडीवर घ्या की याला खालच्या टप्प्यात द्या ना, खालच्या टप्प्यात द्या. वरून यायला लागलेत ते पापा. हळूच्या बरं वरून यायला लागलेत ते. वरून आलेत ते खाली. तुम्ही खाली या थोडं. मध्ये धरा रे. ए पोरा, प्रमोद पोरा वय वर. ए पित्या धर धरला वर वय तू आणखी. वर पित्या. ए वर वय तू खालचा आणखी थोडा वर वय. मोरीचा एक पायरी मोठे नाही. वर जा पित्या अजून. हळूहळू खाली सोबत. वर अजून चिटकून. दोघांना चला राईट तसंच आहे. मग त्यांना उलट उतरा म्हणावते मॅडम. खाली बाकी सवाच उतरायचं.
ते जवळ उभा राहा म्हणा धनंजय भाई जवळ उभा राहा म्हणा दोघं. जवळ उभा राहा, जवळ उभा राहा. बसू दे त्यांना खाली तिथे. दगडान खाली उभा राहता का तुम्ही?